करायचं, जेवढे ड्रायफ्रूट्स असतील घरामध्ये तुम्हाला जे आवडत असतील ते बारीक बारीक त्याचे तुकडे करायचे आणि 2 चम्मच तुपामध्ये भाजून काढायचे. आणि वाटीभर मी रवा घेतला आहे, त्यामध्ये 2 वाटी दूध घालून रवा भिजत ठेवला होता. त्यामध्ये 2-3 काळ्या मी केशरच्या घातलेल्या आहेत. आणि नंतर एका साईडला ज्या कढईमध्ये मी ड्रायफ्रूट्स पूर्ण भाजले ते त्यामधलं जे तूप होतं त्यामध्ये पुन्हा थोडं तूप घालून त्यामध्ये साखर घातलेली आहे. आणि साखर छान वितळेपर्यंत त्याला हे करत राहायचं, फिरवत राहायचं. आणि फिरून फिरून त्याचा छान असा पाक तयार होतो. तो पाक थोडा ब्राऊन झाला पाहिजे. ब्राऊन झाला की लगेच त्यामध्ये आपल्याला थंड दूध घालायचं आहे. तुम्ही पाणी पण आधी घालू शकता, नंतर दूध घातलं तरी चालतं, पण दूध घालून घ्यायचं आणि दूध पाणी दोन्ही मिक्स करून पण घातलं तरी चालेल. आणि त्याला छान गरम होऊ द्यायचं. आणि गरम झालं की ते भिजवलेलं जे रवा होता आपला दुधामध्ये तो घालायचा आणि छान असं फिरवत छान त्याला शिजवून घ्यायचं. थोडा वेळ झाकून शिजवून घ्यायचं. 2 मिनिटानंतर बघायचं छान असा रवा शिजलेला आहे, तूप सोडलेलं आहे. त्यामध्ये आता सर्व ड्रायफ्रूट जे आपण फ्राय करून ठेवले होते ते सर्व घालायचे. पुन्हा 2-3 मिनिटं झाकून शिजू द्या आणि मग असा शिरा छान तयार होतो. जेवढं तो थंड झाला की आणखी छान कलर येतो, ब्राऊन आणि खूप टेस्टी लागतं.